आता सध्याला आलेलो आहे इथे महाराजांच्या काळात ते ना ह्या ग्राउंडवर होळी भरत होती. म्हणजे ते होळीचं आहे सगळं. याला नाव होळीचं ग्राउंड किंवा म्हणत होते. आणि ही पा महाराजांची प्रतिमा. आज पूर्ण धुकं आहे. व्ह्यू काय व्यवस्थित नाही दिसत, पण ह्या ग्राउंडमध्ये होळी भरायची. हे महाराज सिंहासनावर बसलेले मित्रांनो. महाराज आपण आता सभा मंडपामध्ये प्रवेश करणार आहे. आणि आतापर्यंत इथं आम्ही एवढे चेटके आलेलो आहे. हे सभा मंडपाची एंट्री. काय ते कार्यक्रम आहे आतमध्ये. ती 6 जूनच्या चिन्ह बांध सोडलं ना म्हणलं. महाराजांच्या काळामध्ये तिकडलं पाणी निघून जाण्यासाठी इथं हे युनिट ठेवले. मित्रांनो समोर सिंहासनावर महाराज बसलेले आहेत. मित्रांनो अशा प्रकारे आपण ते सभा मंडपात आलेलो आहे. हे पहा आपण महाराजांच्या सभा मंडपात आणि तो त्या कोपऱ्यात गेलेला आहे. तो काय बोललेला आपल्याला आवाज येतोय का नाही ते पाहणार आहे आपण. आता याचं थोडं बांधलेलं आहे त्यामुळे आवाज डिस्टर्ब पण होऊ शकतो, येऊ शकतो की नाही ते माहित नाही. जय हो. याच्यात रेकॉर्ड झालाय का नाही ते माहित नाही, पण तो डायरेक्ट दरवाजापाशी तिथून तो हवा आवाज बोलला तरी आपल्याला स्पष्ट आवाज आलेला आहे. 2 टेस्ट घेतोय इथं. एक जण तिकडे उभा राहिला, त्याला आवाज येतो का पाहायचं, त्याला एक आवाज येतो का पाहायचं. आवाज देणार तिकडे पार म्हणजे सभा मंडपाच्या शेवटच्या टोकाला. तर पाहूया आवाज कोणला येतोय. जय हे तुला आला काय. इथं सगळ्यांना आवाज आलेला आहे. आता आपण चाललेलो आहे राणी महालाकडे. राणी महाल इकडे सभा मंडप, राणी महाल. प्रचंड धुकं आहे त्यामुळे काही नीट दिसत नाही. काय ते हे कमेंट मग ते सांगा की सभा मंडपाच्या पाठीमागे कोणती जागा आहे. ही काय आमच्यापैकी कोणालाच माहित नाहीये. काय सभा मंडपाच्या पाठीमागची बाजूला आहे बायकांची. आपण माती लावू. मित्रांनो काय ते सांगा मला कमेंट मध्ये. अशा प्रकारे हा तर राणी महाल. आता इथे पाऊस चालू. ती पलीकडे जायला कोण रस्ता आहे तिथं काहीतरी लिहिलेलं आहे. जायचं
याच्यात नाही पलीकडे जायचंय आपल्याला याच्यात नाही मग इथून दुप्पीत जाऊ त्या पापच्या आलेलं आहे राणी महाल पाहण्यासाठी. हे पहा महालामध्ये आपण एंटर होतोय हे पहिल्या राणीसाठी. आज प्रचंड धुका असल्यामुळे नीट नाही दिसत, तरी तुम्हाला सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय थोडं शॉर्ट मध्ये. इथे एक खिडकी आहे, ह्या खिडकीमधून की भारी हवा येते मस्त. महालामध्ये पूर्ण वातावरण गार राहण्यासाठी सुविधा. आणि हे जुन्या काळातलं आता आपण टॉयलेटमध्ये जाणार आहे, म्हणजे महाराजांच्या काळातलं हे टॉयलेट आहे. हे पहा महाराजांच्या काळातलं टॉयलेट. हा महाल दुसऱ्या राणीचा आहे. हे पहा सगळं स्ट्रक्चर ते खाल्लं सेम आहे. तिथं दरवाजा, त्या कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम, सगळं सेम आहे इथं. आता आपण तिसऱ्या राणीच्या याच्यात जाऊया. हे तिसऱ्या राणीसाठी आहे, हे पण सेम आहे. पहा तिथून खिडकी आणि त्या कोपऱ्यात टॉयलेट. बाहेर जाण्यासाठी हा रस्ता. तर आपण पुढच्या कोणत्या पॉईंट जाणार आहे? इथं हे आहे दासींसाठी राहण्याचे महाल. दोन्ही मोठाले भव्य चांगले, टब्ब्याच्या टब्बे. पलीकडे पण येते, नीट नाही दिसत. हे पाहिकून आहे दासींसाठी राहण्याचे दासी महाल. तो आपण तिकडून दाखवला, आता ऐकून दाखवलेला आहे. आता तुम्हाला धान्याच्या कोठार दाखवतो. भरपूर खोली. हा शपथ, याच्यात काही नालायकांनी भांगार बाटल्या आणून टाकलेले. हे पहा 3 कोठारे, खूप खोली इथं. 2 नंबर, 3 नंबर. जवळपास 20-25 फूट खोली याची. त्याच्यात काही नालायकांनी बॉटल आणून टाकलेत पाणी पिऊन. मित्रांनो, तुम्ही गड किल्ल्यावर या, बाटल्या आणून बाटल्या आपल्या सॅकमध्ये टाका. अशा कुठलेही घाणेरडे करू नका. याच्यात नालायक कोण जलमलेत काय माहिती कशी. आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. प्रवेश बंदी आहे, काही नालायक चढू पण शकते. काही लोक इथे फिरायला येतात. हे शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे आणि त्याच्यातली इथली अशी माती उकरून येतात. पाहिजे 2-3 खड्डे पडलेत, तिकडे पण बरेच खड्डे. अशी कोणी येऊन अशी माती उकरून नेऊन काय होणार नाही. महाराजांच्या वास्तू जपल्या पाहिजे ना. आपण असे खड्डे उकरून न्यायचे, मग ते देवाऱ्यात पण जायचे. पण तुम्ही इथंच आहेत ना, हेच पण जायला पाहिजे. देवाऱ्यात नेऊन पुंजणं काय, इथं पुंजणं काय एकच. तुमच्या मनामध्ये फक्त शिवाजी छत्रपती ठेवा. देवाऱ्यात न्यायची गरज नाही. माती तुमच्या मनात असेल ना तर सगळं व्यवस्थित होतं. तसे विनाकारण मोठे खड्डे करून ठेवलेले, म्हणजे इथली वास्तू खराब करायची ना, आपल्या देवाऱ्यात नेऊन पुजायची. म्हणजे देखावा करण्यापेक्षा ना काही लोकांनी फक्त इथं येऊन तुम्ही नतमस्तक व्हा, त्यातच सगळं काय आलं. पण देखावा करायचा असेल तर इथलं उकरायचं, तिथलं उकरायचं. मग माती उकरायची असेल तर तुम्ही ते पायथ्याची घ्या, थोडीफार ती न्या. एवढे खड्डे करून काही लोक पिशानी माती घेऊन जातात. आताच एक मित्र आहेत, त्याला इथली बरीचशी माहिती, त्याला तो म्हणला पण असं कोणी करू नका. आपल्या महाराजांनी किती कष्टाने स्वराज्य उभं केले, त्याच्या ही आठवणी. आपण माती घरी नेली काय, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही देवाऱ्यात माती नेऊन त्याचा काही उपयोग होणार नाही. इथं या, इथं नतमस्तक व्हा.